मॉर्निंग. आमच्या शाळेचं नाव आहे राजेंद्र विद्यालय खंडाळा. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट स्कूल सिस्टीम. त्याच्यामध्ये टोटल 5 सिस्टीम्स आहेत. त्याच्यातली पहिली सिस्टीम आहे सोलार एनर्जीपासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार. म्हणजेच की स्कूलच्या रूफवरती सोलार पॅनल्स बसवले जाणार, त्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी पूर्ण स्कूलला यूज केली जाणार वेगवेगळ्या अप्लायन्सेसला. माय नेम इज शंभूराज. जसं तिने सांगितलं पहिला प्रोजेक्ट की सोलर पॅनलचा होता, तसं आमच्या स्मार्ट स्कूलमध्ये दुसरा प्रोजेक्ट आहे लाईट ऑन ऑफ. आम्ही आमच्या शाळेमध्ये लाईट्स म्हणजे लाईट्स सगळ्या शाळेमध्ये असतात, आमच्या शाळेत पण लाईट्स. तर काय होतं, बऱ्याचदा लाईट चालू करायचं किंवा स्पेसिकली बंद करायचं कोणाच्या एवढं लक्षात राहत नाही. सो ती लाईट वेस्ट होते. त्यामुळं आम्ही स्मार्ट स्कूलमध्ये अशी एक सिस्टीम लावली आहे जिथं अंदाज आला की लाईट ॲटोमॅटिकली ऑन होते आणि दिवस झाला की ॲटोमॅटिकली बंद होते. माय नेम इज साप्त गांडवे. मी वॉटर टँक म्हणून स्मार्ट स्कूल बसवणार आहे. तो 90% वरती गेला की बंद होणार आणि 50% तिथे आला की चालू होणार. त्यामुळे ओव्हरफ्लो होणार नाही. माय नेम इज सारंग सोमनाथ गरजे. आमच्या स्मार्ट स्कूलमध्ये मी 2 प्रोजेक्ट सांगणार आहे. की एक असा प्रोजेक्ट की आपल्या दारात असा सेन्सर बसवायचा आणि ID कार्ड तर कंपल्सरी असते सगळ्या शाळेत. ID कार्डमध्ये असे चिप बसवायचे की मुलगा किंवा मुलगी जर दारातून आत गेलं वर्गात तर त्याची प्रेझेंट जॉब लागली पाहिजे आणि बाहेर आला की ॲब्सेंटी लागली पाहिजे. आमच्या शाळेत 12:30 ते 1:45 ब्रेक असतो. तर अशी कोडिंग करायची त्या सेन्सरमध्ये की 12:30 ते 1:45 तो सेन्सर बंद झाला पाहिजे आणि 1:45ला परत चालू झाला पाहिजे. दुसरा प्रोजेक्ट असा की आता आमच्या शाळेचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवरती मुलं जातात मुलं येतात, पण त्याचा फायदा काय सांगणार. मी मोबाईलवरती अशी सिस्टीम बघितली जपानमध्ये आहे सध्या की रेल्वे ट्रॅकवरती त्यांनी अशी बनवली की माणसं चालली की इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली पाहिजे आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा जपानमधील लोक सदुपयोग करतात. तर अशी सिस्टीम आम्ही आमच्या शाळेत बसवू शकतो. थँक्यू.